मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो। बातमी केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची। केतन अग्रवाल हत्याकांडात रोज खळबळजनक खुलासे होत आहेत। या प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जाते। या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं। दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दरम्यान कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान चेतनच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं। मोबाईल सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध असा सवाल त्यांनी केला। दरम्यान दोघांना लोहगडावर देऊन नाट्य रूपांतर करणार असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला। आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। आज आम्ही मीडिया ट्रायलवरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। या प्रकरणी कोर्टात नेमकं काय काय झालं आपण जाणून घेऊया। सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार कट रचल्याचं निष्पन्न झालं। सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रिएशन करायचं आहे असं त्यांनी कोर्टाला सांगितलं। केतनचा मोबाईल काही वेळानं देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे। दरम्यान आरोपींच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार अटक बेकायदेशीर आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या। तांत्रिक तपास चौकशी नाट्य रूपांतर झालं, आता पुढचा तपास तांत्रिक आहे, मग पीसीची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मीडिया ट्रायल सुरू आहे, हे थांबवायला सांगणं गरजेचं आहे। कोर्टाच्या आधी माहिती मीडियाकडे कशी जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर चेतनच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार मोबाईल सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कोठडीचा काय संबंध? आम्ही गाडी स्वतः आणून दिली, पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती असं चेतनच्या वकिलांचं म्हणणं आहे। दरम्यान कोर्टानं या सगळ्या प्रकरणी सिया आणि चेतनला या सगळ्या युक्तिवादानंतर 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। वळूया पुढच्या